नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मिस्टर साहेबच्या या नव्या एपिसोडमध्ये. तर आजच्या एपिसोडमध्ये आपण शिवाजी महाराज यांच्याबद्दल जाणून घेणार आहोत. तर त्यांचा महाराष्ट्रावर आणि या देशावर इम्पॅक्ट काय होता, त्यांनी कोणते कोणते चॅलेंजेस फेस केले, त्यांचा डिफीटकडेही पॉझिटिव्ह आउटलुक कसा होता, त्यांची प्लॅनिंग स्ट्रॅटर्जी कशी होती, त्यांचं गुप्तहेर खातं कसं होतं, अशा व्हेरियस डिफरंट टॉपिकवर आपण चर्चा केलेली आहे. तर ही चर्चा करण्यासाठी माझ्यासोबत आज आहे श्रीप्रसाद कानडे. तर श्रीप्रसाद हा एक लॉयर आहे आणि तो एक इतिहासाचा अभ्यासक देखील आहे, तो एक वक्ता देखील आहे. मला माहिती तुम्हाला ही पॉडकास्ट नक्की आवडेल, तर वेळ न घालवता सरळ पॉडकास्टमध्ये जाऊया. तर श्री, स्वागत आहे तुझं मिस्टर साहेब या चॅनलवर. तर सगळ्यात पहिले म्हणायचं तर तुझं इंट्रोडक्शन सांग, तुझं बॅकग्राऊंड सांग की तुझं ह्या फील्डमध्ये इंटरेस्ट कसा आला. कारण की आजचा टॉपिक आपला इतिहासा रिलेटेड आहे, आपले पूर्वज रिलेटेड आहे. तुला इतिहासमध्ये इंटरेस्ट कसा आला व तुझी फील्ड काय, शिक्षण काय? माझं ॲक्च्युअली शिक्षण बायोटेक्नॉलॉजीमध्ये झालं आहे, ॲग्री बायोटेकमध्ये, आणि आता मी लॉ करतो आहे. पण माझं फॅमिली बॅकग्राऊंड थोडंसं हिस्टॉरिकल असल्यामुळे मला या गोष्टींमध्ये थोडंसं इंटरेस्ट आहे. त्यानंतर मी गड संवर्धनाचं काम करतो. उत्तर महाराष्ट्रामध्ये जेवढी काही गड आहे तर त्यांचं संवर्धनाचं काम आमची जी संस्था आहे दुर्ग संवर्धन सह्याकडा ती करते. त्यानंतर आम्ही मुलांमध्ये थोडक्यात त्यांना इतिहासाची जाणीव व्हावी, तो समजावा, त्यासाठी वेगवेगळे उपक्रम आम्ही करत असतो. त्यामध्ये व्याख्यानमाला असतील, त्यानंतर त्यांना मूव्हीज दाखवणं असेल, त्यानंतर त्यांना ट्रेकला घेऊन जाणं असेल, अशा वेगवेगळ्या गोष्टी आम्ही करतो. चांगलं. आणि आता आपण आजचा विषय आपला छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आहे. भारत शिवाजी महाराजांच्या जन्माच्या आधी कसा होता? इतिहासामध्ये खूप सारे राजे होऊन गेले, पण छत्रपती एकच झाले, शिवाजी महाराज. आणि आज पण शिवाजी महाराजांचं नाव घेतलं तर सगळ्यांच्या अंगावर एक काटा येतो किंवा सगळ्यांना आठवण असते, आणि पुढील 100 वर्ष पण शिवाजी महाराजांना कोणी विसरू शकणार नाहीये. तर याच्या मागचं कारण काय, की शिवाजी महाराजांच्या आधी काय परिस्थिती हो आणि नंतर काय परिस्थिती आली? आता शिवाजी महाराजांचा इतिहास पहिल्यांदा समजून घ्यायचा असेल तर आपल्याला संपूर्ण भारताचा इतिहास समजून घेणं फार गरजेचं आहे. कारण या भारतावर जी काही परकीय आक्रमणं झाली त्याचा जो इम्पॅक्ट आहे तो संपूर्ण भारतावर खूप मोठ्या प्रमाणामध्ये पडला. बरं, ही आक्रमणं झाली कुठून? तर भारताच्या वायव्येकडून, म्हणजे जे देश आहेत की अफगाणिस्तान, आत्ताचं अफगाणिस्तान, पाकिस्तान, त्यानंतर किझाकिस्तान, अरबस्तान, यावरून जे यवन लोक या भारतामध्ये आले, तर त्यांचा हेतू ह्याला फार कारणीभूत आहे. कारण त्यांच्या डोक्यामध्ये फक्त 2 गोष्टी होत्या. एक तर त्यांचा साम्राज्याचा त्यांना विस्तार करायचा होता, आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांना धर्मप्रसार करायचा होता. बरं, धर्मप्रसार करणे ही काही वाईट गोष्ट नाही, पण त्या काळातला जो धर्मप्रसार आहे तो तलवारीच्या जोरावर करण्यात आला. आणि ज्या वेळेस एखाद्या ठिकाणी बळजबरीने एखादी गोष्ट लादली जाते त्या ठिकाणी तिथले जे इथिकल व्हॅल्यूज आहेत, जे मोरल्स आहेत, ते संपले जातात. आणि महाराजांच्या अगोदर जवळपास 350 वर्ष हा भारत या म्लेंछ लोकांच्या ज्या आधिपत्याखाली आहे तो होता. आणि त्यामुळे निश्चितच जे काही या भारताचे जे मूळ रहिवासी आहेत, जे आर्य आहेत, जे हिंदू आहेत, त्यांच्यावर डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली जो त्याचा इम्पॅक्ट आहे की त्यांचा धर्म दाबला गेला. कारण का? तर तलवारीच्या जोरावर दुसरा धर्म त्यांच्यावर लादण्यात येत होता. आणि त्यामुळे ती जी मेंटॅलिटी आहे, ते जे स्वातंत्र्य आहे ते त्यांच्याकडून हिरावून घेण्यात आलं. आणि लोकांना वाटत होतं की कुठेतरी आपला राजा हवा. बरं, आता पार्श्वभूमी झाली ती शिवपूर्व कालाची. तर शिवपूर्व कालाची थोडक्यात पार्श्वभूमी सांगतो. तर या भारतामध्ये सगळ्यात पहिल्यांदा तो मोहम्मद्दीन गझनी आला, अल्लाउद्दीन खिलजी आला. तर तुम्ही त्यांचा जर नीट अभ्यास केला तर तुम्हाला लक्षात येईल, त्याचे पुरावे देखील उपलब्ध आहेत. त्यामध्ये फितुआ आहे, फिरोजशाही नावाचा एक ग्रंथ आहे, माझिरे आलमगिरी आहे. त्यानंतर जे त्या काळामध्ये झालेले पत्रव्यवहार आहेत त्यामध्ये देखील आपल्याला ती गोष्ट प्रकर्षाने जाणवतं की ह्या लोकांना राज्य करणं हे दुय्यम हेतू आहे. त्यानंतर दुसरा एक राजा आला, तो म्हणजे अकबर. अकबरचं आणि चित्तोडगडचं म्हणजे ते युद्ध झालं अकबर विरुद्ध महाराणा प्रताप. त्यामध्ये त्यांनी 30,000 जणांचा, जे काफिर, त्या 30,000 जणांचा अतिशय घृणास्पद पद्धतीने त्याने नरसंहार केला. त्यानंतर आणखीन एक पद्धत त्यांनी रुजवली होती, ती म्हणजे तो कर घ्यायचा, त्याला जिझिया कर असं म्हणायचं. तर ह्या जिझियाचा अर्थ असा असायचा की ज्या हिंदू लोकांना
आपली तीर्थयात्रा करायची, आपण म्हणतो जे 4 धाम असतील किंवा 12 ज्योतिर्लिंगांची यात्रा असेल, वेगवेगळ्या यात्रा आपल्या हिंदू धर्मामध्ये आहेत. तर या ज्या यात्रा करायच्या आहेत तर त्यासाठी त्यांना मुघलांना किंवा या परकीय आक्रमकांना कर द्यावा लागायचा. बरं, ही पण अत्यंत अन्यायकारी योजना होती, कारण त्या काळातला जो कर होता तो सामान्य माणसांना परवडण्यासारखा नव्हता. तो खूप हाय असायचा. आणि त्यांनी 3च पर्याय ठेवले होते या हिंदुस्थानात राहण्यासाठी. जर तुम्हाला तुमचा धर्म करायचा आहे, तुम्हाला तुमच्या तीर्थयात्रा करायच्या आहेत, तर एक तर तुम्हाला जिझिया द्यावा लागेल की जो परवडण्यासारखा होता, नाही तर तुम्हाला मुस्लिम व्हावं लागेल. जर या दोन्हीही गोष्टी तुम्हाला मान्य नसतील तर तुम्हाला मरावं लागेल. आणि ह्याचे पुरेपूर जे काय रेफरन्स आहेत, जे पुरावे आहेत, ते आपल्याकडे उपलब्ध आहेत. त्यानंतर औरंगजेब, त्याच्या हयातीमध्ये मासिरे आलमगिरी नावाचा एक ग्रंथ लिहिला गेला औरंगजेबाच्या आयुष्यामध्ये. तर ठिकठिकाणी तिथे उल्लेख आहे की कशा प्रकारे त्याने हिंदूंना बाटवलं किंवा हिंदूंचं धर्मपरिवर्तन केलं. आता आपल्या भागातला जर बघायचं झालं तर पंढरपूरचं मंदिर सगळ्यांना माहिती आहे. तर जो व्यक्ती त्यांच्या धर्माच्या विरोधात जातो किंवा जो स्वतःचा धर्माचं पालन करतो, तर हे त्यांच्या दृष्टीने काफिर. म्हणजे एकंदरीत तुम्हाला त्यांची जी मेंटॅलिटी आहे ती लक्षात येते. मग त्यामुळे त्यांना सेक्युलर वगैरे म्हणायची काही गरज नाही, ते त्यांच्या धर्मप्रचारासाठी आले होते. तर या आलमगीर औरंगजेबाने त्या पंढरपूरचं मंदिर यानं तोडलं आणि विरोध दाखवण्यासाठी त्याने तिथे गायांची कत्तल केली. आणि ह्याचा उल्लेख त्या माझिरे आलमगिरी या ग्रंथामध्ये आपल्याला बघायला मिळतो. त्यानंतर आणखीन एक उल्लेख करायचा झाला तो म्हणजे सगळ्यांना प्रसिद्ध माहीत असणारा कुतुब मिनार. तर कुतुबुद्दीन ऐबक याच्या कालखंडामध्ये त्याचं जे बांधकाम आहे ते पूर्ण झालं. तर जेव्हा तिथे आज देखील त्या कुतुब मिनारच्या परिसरामध्ये एक शिलालेख आहे, त्या शिलालेखामध्ये स्पष्ट उल्लेख आहे की हा कुतुब मिनार बांधण्यासाठी जवळपास 27 बुतखाने हे तोडण्यात आले. आणि आज देखील तुम्ही इतर कन्स्ट्रक्शन जर बघितलं तर ते हिंदू आणि जैन आर्किटेक्चर प्रमाणे. त्यानंतर अशा बऱ्याचशा गोष्टी या हिंदुस्थानामध्ये झाल्या. त्यानंतर आपल्या ज्या स्त्रिया आहेत त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये जे युद्धामध्ये सापडलेले जे युद्धकैदी आहेत त्यांच्या स्त्रियांना बाटवण्यात येऊन त्यांना दुसऱ्या मुलकामध्ये विकण्यात येऊ लागलं. भारतातील मूल रहिवाशांनी तोंड वर करून जगायचंच नाही. त्यानंतर पुन्हा या अल्लाउद्दीन खिलजीनं त्याचा एक काझी होता, म्हणजे काझी म्हणजे त्या काळातला न्यायाधीश, याला विचारलं जो व्यक्ती काफिर आहे त्याला कशी ट्रीटमेंट दिली पाहिजे. तर तो काझी म्हणतो त्या काफिराच्या तोंडामध्ये जरी थुंकलं तरी त्याने ते सहन केलं पाहिजे, एवढी जरब तू त्या हिंदुस्थानामध्ये बसव. त्या काळामध्ये भारतामध्ये अनेक जे पाश्चात्य लोक आहेत ते येत होते. त्यामध्ये एक पीटर मंडे नावाचा एक ब्रिटिश होता. तर त्याने एका ठिकाणी लिहून ठेवलंय की दिल्लीजवळ लोणी नावाचं एक गाव आहे. तर त्या गावाच्या लोकांनी या शहाजहान विरुद्ध बंड केलं. जो औरंगजेबाचा जो वडील आहे ज्याने ताजमहाल बांधला असं म्हणतात, त्या शहाजहान विरुद्ध या गावच्या लोकांनी बंड केलं. तर अक्षरशः त्यांची जी मस्तकं आहेत ती धडावेगळी करून त्यांचे मिनारच्या मिनार त्या 30 किलोमीटरच्या पट्ट्यामध्ये रचले गेले. यांची जी मेंटॅलिटी होती या भारताबद्दल ती आपल्याला लक्षात येते. आता आपण एवढ्यात बघतोय की शिवाजी महाराजांचा पुतळा त्या कर्नाटकमध्ये लावू दिला नाही किंवा त्यांना फार इश्यू होत आहेत. त्यानंतर कर्नाटकचा तो टिपू सुलतान जो आहे, त्या टिपू सुलतानचं नाव आपल्या मुंबईमध्ये देण्यासाठी विचार चालू होता. त्याला सेक्युलर असं म्हणतात. तर आता ह्या टिपू सुलतानचा जर आपण इतिहास बघायला जर गेलो ना, तर टिपू सुलतानच्या संपूर्ण कारकिर्दीमध्ये त्याचे स्पष्ट 2000 पत्र आपल्याकडे उपलब्ध आहेत. त्यांची मराठी आणि हिंदी भाषांतरं देखील झालेली आहे. गजानन भास्करराव मेहेंदळांनी टिपू सुलतानवर एक पुस्तकं लिहिलेलं आहे, त्यावर देखील त्यांनी हे सगळे संदर्भ दिलेले आहेत. तर त्यामध्ये तो टिपू त्यांचे जे सेनापती आहेत, सरदार आहेत, त्यांना तो पत्र लिहितो आणि म्हणतो आपल्याला या ठिकाणी या हिंदूंना कन्व्हर्ट करायचं, त्यांना धर्मांतरित करायचं. आणि त्यांनी कन्व्हर्जन केलं. तो एका पत्रामध्ये त्याच्या सरदाराला उद्देशून म्हणतो की या मलबार भागामधील मी जवळपास 1,00,000 हिंदूंना मुस्लिम केलंय. त्यामधील काही नंबुद्री आहेत, म्हणजे नंबुद्री म्हणजे त्या ठिकाणची ब्राह्मणं, त्यापैकी काही नंबुद्री आहेत आणि 60,000 ख्रिश्चनांना मी मुस्लिम धर्मामध्ये कन्व्हर्ट केलंय. बरं, हा झाला सगळा शिवपूर्व कालापूरचा महाराष्ट्र. पुन्हा एक 2 उदाहरणं या आपल्या जवळपासच्या भागातली देतो. एक म्हणजे नाशिक जवळचं त्र्यंबकेश्वर आणि एक सुंदर नारायणाचं नाशिकमध्ये मंदिर आहे.
ते देखील यांनी अतिशय क्रूरपणे अमानुषपणे ते तोडलं. तिथे देखील मोठ्या प्रमाणामध्ये नरसंहार केला. तिथे गायांची कत्तल केली. कारण का तर यांना ते मिरवायला फार भारी वाटायचं की आम्ही एवढ्या जणांना कन्व्हर्ट केलं, एवढ्या जणांचा नरसंहार केला. म्हणजे एकंदरीत शिवाजी महाराजांच्या जन्मापूर्वी ही अशी पार्श्वभूमी या भारतामध्ये होती. ते लोक अतिशय कंटाळून गेले होते आणि त्यामुळे त्यांना असं वाटत होतं की आपलं कोणीतरी हवं, आपलं साम्राज्य हवं. आणि यामध्ये काय झालं, एक प्रॅक्टिकलनेस जो असतो तो शिवाजी महाराजांनी नंतर आपण करूयाच ह्या ओघामध्ये. तर प्रॅक्टिकलनेस, बाकी गोष्टी कशा केल्या त्या आपण पुढच्या ह्याच्यामध्ये बघूया. एवढं सगळं झालं आणि ते शिवाजी महाराजांच्या जन्माला पण खूप आपल्या महाराष्ट्रात एका साईडला आदिलशाही होती, एक साईडला निजामशाही होती. त्यामध्ये पण खूप वाद होतोय, त्यामध्ये खूप लोकांचे नुकसानी व्हायच्या किंवा खूप लोकांचे जीव जायचे. तर याच्यामध्ये शिवाजी महाराजांचा जन्म झाला. 13व्या वर्षी स्वराज्याची शपथ घेणे. स्वराज्य म्हणजे आपलं स्वतःचं एक राज्य ठेवणे, जिथं लोकांना फ्रीडम आहे किंवा लोक त्यांच्या मनाने निर्णय घेऊ शकतात. तर हा 13व्या वर्षी असणारा एक वॉरियर माइंडसेट किंवा शेजारचे आजूबाजूचे वाटलेले लोक होते, तू ह्या जातीचा, तू त्या जातीचा, तर हे सगळे जातीवादपणा संपून सगळ्यांना एक मावळे म्हणून जवळ आणणे, ह्या गोष्टीवर शिवाजी महाराजांची लिडरशिप स्किल्स त्या कशा होत्या किंवा त्याबद्दल तू अजून काय सांगू शकशील? बरं, पहिली गोष्ट जी लिडरशिप स्किल आहे ती उपजत असावी लागते. आणि एखाद्या गोष्टीला समजा आपण मनापासून जी गोष्ट हवी असे, तो पिक्चरचा डायलॉग पण आहे की ते आपल्याला मिळतेच. तर शिवाजी महाराजांच्या स्वप्नातलं जे स्वराज्य आहे ते त्यांच्या अगोदरच्या 4 पिढ्यांपासून चालू होतं. की त्या सगळ्यांची इच्छा होती की या भारतामध्ये असं एखादं राज्य असावं की तिथे सगळ्यांना समान गोष्टी मिळायला पाहिजे, तिथं कोणावर अत्याचार होऊ द्यायचा नाही आहे. त्यामध्ये शिवाजी महाराजांचे वडील शहाजी महाराज असतील, त्यांचे वडील मालोजीराजे असतील, त्यांचे वडील बाबाजीराजे असतील. तर हे जेव्हा राज्य इथं होती, म्हणजे आदिलशाह असेल, निजामशाह असेल, मुघल असतील, तर त्यांच्याकडे जे सरदार होते ते हिंदूच होते. म्हणजे शहाजी महाराज असतील, त्यानंतर लखोजीराजे जाधव असतील. मग ह्या सगळ्या लोकांना काय वाटायचं, एकंदरीत फक्त ते राजाच्या अंडर काम करत असल्यामुळे, या वेगवेगळ्या सुलतानांच्या अंडर काम करत असल्यामुळे त्यांची जी मनातली इच्छा ती त्यांना पूर्णपणे ठामपणे सांगता येत नव्हती. पण त्यांच्या मनामध्ये ही इच्छा फार, म्हणजे 4 पिढ्यांपासून शिवाजी महाराजांच्या अगोदरच्या जर आपण 4 पिढ्या बघितल्या तर प्रत्येकाची मनस्वी इच्छा हीच आहे की आपण एक वेगळं स्वराज्य निर्माण करायचं आहे. बरं, 3 पिढ्यांना काही करता आलं नाही, पण शहाजी महाराजांनी हा प्रयत्न केला आणि हा प्रयत्न आपल्या संगमनेर तालुक्यामध्येच झाला. तर शहाजी महाराज तेव्हा आदिलशाहीमध्ये होते. त्यांनी आदिलशाही सोडली आणि जीवधनच्या किल्ल्यावर निजामाचा एक शेवटचा वंशज राहिलेला होता. म्हणजे निजामशाही संपुष्टात आलेली होती, संपली होती, पण त्याचा फक्त एक वारस त्या जीवधनच्या किल्ल्यावर जीवित होता. तर त्याचं नाव होतं मूर्तिजा. तर त्याचं वय होतं अवघं 5 वर्ष. पण एकाच वेळीच ह्या 3-4 ज्या परकीय सत्ता आहेत, मग त्याच्यामध्ये निजामशाही असेल, आदिलशाही असेल, मुघल असेल, त्यांना एका छोट्या सरदारानं अपोज करणं हे शक्य नव्हतं. अवघ्या काही दिवसांमध्ये ते राज्य संपवलं असतं या लोकांनी. त्यामुळे शहाजीराजांनी अशी खेळी केली, तर या मूर्तिजाला त्या कैदेतून सोडवलं. आपल्या इथल्या पेमगिरी किल्ल्यावर त्याचा राज्याभिषेक केला. स्वतः शहाजी महाराज सिंहासनावर बसले आणि त्यांनी तो जो मूर्तिजा आहे त्याला मांडीवर बसून जवळपास 3 वर्ष राज्यकारभार या पेमगिरीवरून शहाजी महाराजांनी केलेला आहे. तसं बघायला गेलं तर स्वराज्याची पहिली राजधानी ही संगमनेरची पेमगिरी आहे आणि स्वराज्याचा संकल्प आपल्या या संगमनेर तालुक्यामध्ये झाला आहे. आणि एकंदरीत जी जातीव्यवस्था होती, जी वर्णव्यवस्था होती, ती जे महाराज होते, छत्रपती शिवाजी महाराज होते, शहाजी महाराज होते, यांना ती मुळातच पटत नव्हती. त्यांची अशी इच्छा होती की या धर्मसंस्थापनेसाठी किंवा एकत्र राज्य करण्यासाठी जर आपण भेद करत राहिलो तर याचा वेगळाच परिणाम होईल आणि ते राज्य कधी एकजूट होणार नाही. आणि ती लिडरशिप स्किल जी आहे ती लहानपणापासून जिजाऊ आऊसाहेबांकडून महाराजांकडे येतच होती. आणि मग नंतर पुढे त्यांनी ज्या काही कथा किंवा ज्या गोष्टी ज्या झाल्या त्या आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. तर शिवाजी महाराजांच्या आपल्या मावळ्यांमध्ये काही लोक, त्यांचे सरदार असे कधीच त्यांनी त्यांच्या जातीवर भेदभाव नाही केला. तू या जातीचा, त्या जातीचा, सगळ्यांना मावळे म्हणून एकत्र ठेवले. त्यांच्या याच्यामध्ये काही मुस्लिम पण होते. शिवाजी महाराजांनी कधीच असा प्रयत्न नाही केला की काही मुस्लिम आहे त्यांना हिंदूमध्ये परिवर्तन करण्यासाठी कधीच प्रयत्न नाही केला. त्यांच्या स्वराज्यामध्ये असं इतकं फ्रीडम होतं किंवा इतकं लोकांना डिसिजन घेण्याची हे होती, पॉवर होती की ते त्यांच्या मनाने जे राहत होते त्यांच्यावर कोणता अत्याचार होत नव्हता. आणि हे सगळं सेटअप करणं, याच्या मागची थिंकिंग, त्यांच्या लहानपणी झालेले त्यांच्यावर झालेले संस्कार किंवा त्यांची ती ट्रेनिंग
आपल्याकडे माउंटेन्समध्ये समोरासमोर युद्ध लढायला जागा नाही आहे, मग गुरिल्ला वॉरफेअरचा यूज करणं, हे सगळ्या टेक्निक शिवाजी महाराजांनी इन्व्हेंट केल्या किंवा काढल्या त्यांच्याशी मोठ्या मोठ्या शत्रूंशी पराभव करण्यासाठी. जेव्हा मोठे मोठे शत्रू स्वराज्यावर आले तेव्हा तुझ्या मते असं काय त्यांनी काय उपाय किंवा परिणाम शोधले ज्यांनी ते अशा मोठ्या मोठ्या शत्रूंना पराभव करू शकले? फॉर एक्झाम्पल शाहिस्ता खान धावून आला, त्यानंतर अफजल खान धावून आले, असे तर. बरं, पहिली गोष्ट ह्या सगळ्या गोष्टींसाठी लागतं मॅनेजमेंट. शिवाजी महाराजांचं जे मॅनेजमेंट होतं त्याला जे मोठमोठे इतिहासकार आहेत, जे लेखक आहेत, त्यांनी पण मान्यता दिली आहे. त्यामध्ये यदुनाथ सरकार म्हणून एक फार मोठे इतिहासतज्ज्ञ होतं. ते म्हणतात की शिवाजी महाराज त्या काळातील एक व्यवस्थापकीय तज्ज्ञ आहेत. थोडक्यात आपण आत्ताच्या भाषेमध्ये त्यांना मॅनेजमेंट गुरु असं म्हणू शकतो. त्यानंतर सुरेंद्रनाथ सेन नावाचे एक लेखक आहेत. ते म्हणतात की एक वेळेस आपण शिवाजी महाराजांच्या युद्ध कौशल्यावर शंका घेऊ, पण त्यांच्या मॅनेजमेंट स्किलवर आपण शंका घेऊ शकत नाही. कारण एवढं मोठं जर साम्राज्य चालवायचं असेल तर त्या ठिकाणी मॅनेजमेंट हे लागणार आहे. बरं, पहिली गोष्ट असती, आता आपण थोडंसं शिवाजी महाराज आणि मॅनेजमेंट ही गोष्ट मध्येच तुझे जे प्रश्न विचारले सगळे टॉपिक कव्हर होऊन जातील. तर 1757 प्लासीची लढाई झाली रॉबर्ट क्लाईव्ह विरुद्ध सिराजउद्दौला. तर त्यावेळेस त्या सिराजउद्दौलाचं सैन्य होतं जवळपास 15,000 जण आणि रॉबर्ट क्लाईव्हकडे होत्या अवघ्या 2,500 जण. सैन्य खूप कमी होतं, पण तरी देखील याने काही प्रॅक्टिकल गोष्टींनी, काही सरावाने ते सैन्य हरवलं. आणि सिराजउद्दौलाचं सैन्य हरल्यानंतर तो रॉबर्ट क्लाईव्हनी त्या भागामध्ये एक शोभायात्रा किंवा विजय यात्रा काढली. आणि तो असं म्हणतो की आजूबाजूला भरपूर लोकं होती, ती लोकं आमच्याकडे बघत होती. आमचं अवघं 2-2.5 हजाराचं सैन्य असेल आणि आजूबाजूला असणारी जी जनता आहे ती असेल 50,000च्या जवळपास. तर त्या गर्दीपैकी प्रत्येकाने फक्त एक दगड उचलून जर आमच्या सैन्यावर मारला असता तर आमच्यापैकी एक पण वाचलं नसतं. तर हा पहिला पॉईंट आहे. एक म्हणजे एकजूट. आपल्या भारतामध्ये एकजूट नव्हती. हा सांगायचा पॉईंट झाला की ब्रिटिशांना, मुघलांना कोणती गोष्ट कळली की ह्या लोकांमध्ये एकजूट नाही आहे. आणि त्यावेळेस त्यांनी डिव्हाइड अँड रूल, त्यांची जी युद्धनीती आहे त्या गोष्टी त्यांना करणं इथं फार सोपं झालं. बरं, हे झालं मॅनेजमेंट स्किल. त्यानंतर शिवाजी महाराजांनी माणसं अशा प्रकारे जोडली की एखादा माणूस त्यांना जर जोडला गेला तर त्यांनी कधी पुन्हा शिवाजी महाराजांना सोडलेलं नाही आहे. बरं, प्रश्न झाला दुसरा की शिवाजी महाराज सेक्युलर होते, त्यांनी सगळ्यांना समान न्याय दिला. हां, ठीक आहे, शिवाजी महाराज सेक्युलर होते, पण त्यांनी जिथं अन्याय झाला तिथं पण अपोज केलेला आहे. तर शिवाजी महाराजांच्या काळामध्ये समान नागरी कायदा होता, प्रत्येकाला कायदे समानच होते. तर त्याच्यामध्ये जर उल्लेख घ्यायचा झाला तर महाराजांचे जे जवळचे आहेत त्यामध्ये एक रांझाचा पाटील झाला. तो शिवाजी महाराजांच्या जहागिरीमध्ये होता, पण त्याने स्त्रीशी बदअमल केला म्हणून शिवाजी महाराजांनी हातपाय तोडलेले शिवाजी महाराजांनी त्याचे. त्यानंतर दुसरा एक तो म्हणजे खंडूची खोपडा, तो पण शिवाजी महाराजांचा एक सरदार होता. पण तो जेव्हा अफजल खान या स्वराज्यावर चालून आला तेव्हा तो अफजल खानला जाऊन मिळाला, म्हणजे तो फितूर झाला शिवाजी महाराजांना. शिवाजी महाराजांनी त्याचे पण हात, उजवा हात आणि डावा पाय तोडलेला आहे. त्यानंतर स्वतः शिवाजी महाराजांचे मामा, त्यांचं नाव आहे ते संभाजीराजे मोहिते. ते संभाजीराजे मोहिते त्यांच्याकडे सुप्याची सुभेदार पद होतं, पुणे सुप्याचं सुभेदार पद होतं. पण ते गोरगरिबांवर अत्याचार करायचे, जुलूम करायचे, त्यांची संपत्ती लुबाडून घ्यायचे. जेव्हा शिवाजी महाराजांनी गोष्ट कळली त्यांनी तेव्हा स्वतःच्या मामाच्या हातामध्ये मणाच्या बेड्या घातल्या, त्यांना तुरुंगात टाकलं. म्हणजे शिवाजी महाराजांच्या न्यायामध्ये कधीच हा जवळचा हा लांबचा, चूक म्हणजे चूक, तो जवळ असो किंवा लांब असो, चुकीला माफी नाही. थोडक्यात शिवाजी महाराजांच्या जे न्यायशास्त्र आहे किंवा न्यायप्रवीणता त्याच्यामध्ये जाणून येतं आपल्याला. म्हणजे त्यांनी तू ये माझ्या मुस्कडीत मार, मी दुसरा गाल पुढं करायला, असं काही पद्धत शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये नव्हती. तर तसं बघायला गेलं तर मी तुम्हाला मगाशी सांगितलं की त्र्यंबकेश्वराचं मंदिर असेल, त्यानंतर सुंदर नारायणाचं मंदिर असेल, तर शिवाजी महाराजांच्या पश्चात मराठा साम्राज्यामध्ये ह्या मंदिरांना पूर्णपणे दर्ग्याचं आणि मशिदीचं स्वरूप आलं होतं. तर शिवाजी महाराजांना वाटलं असं राहू द्यायचं तर राहू द्यायचं, पण शिवाजी महाराजांनी तोडलेलं आहे. आज जिथं त्र्यंबकेश्वराचं आपण मंदिर बघतो तिथं आपल्याला मस्जिद दिसली असते. ठीक आहे, खऱ्या असणाऱ्या मशिदी शिवाजी महाराजांनी तोडल्याच नाही, पण ज्या ठिकाणी ॲक्च्युअल मंदिरं होती त्या ठिकाणी महाराजांनी त्या मस्जिदी तोडून मंदिरं बांधलेली आहेत.
सगळ्यात मोठं उदाहरण द्यायचं झालं तर अफजल खानाचं शिवाजी महाराजांना पत्र आलेलं, ते पत्र देखील आहे, त्याचा रेफरन्स देखील आहे, त्याचा पुरावा देखील आहे. तर तो शिवाजी महाराजांना उद्देशून म्हणतो की कल्याण भिवंडीमध्ये असणाऱ्या ज्या मशिदी आहेत त्या तू तोडल्यात आणि त्यामुळे आदिलशाह तुझ्यावर नाराज आहे म्हणून मी इथं येतोय, म्हणजे तुझ्यावर आक्रमण करण्यासाठी येतोय. बरं, आता कल्याण भिवंडीमधल्या मशिदी कोणत्या होत्या की ह्याच मशिदी की या ज्या मंदिरांना तोडून तिथे मशिदी बांधल्या गेल्या, त्या शिवाजी महाराजांनी पुन्हा त्याचं जे कन्व्हर्जन आहे ते मंदिरांमध्ये केलं. बरं, हा झाला महाराष्ट्रातला पट्टा. जिथे जिथे महाराज किंवा महाराजांचं अस्तित्व होतं, जिथे जिथे स्वराज्य पोहोचलं गेलं होतं, तिथं तिथे हीच गोष्ट होती. आता मी हा शिवकालानंतरचा एक किस्सा सांगतो. तर असं म्हणतात की टिपू सुलताननी 8,000 मंदिरांपैकी 8,000 मंदिरं तोडली, फक्त 2 मंदिरांमध्ये पूजा अर्चा चालू होती. शिवाजी महाराजांनी असं कोणता प्रकार केला नाही. पण ज्या ठिकाणी मंदिर होतं, जिथे मस्जिद झालेली होती, ती मस्जिद तोडून शिवाजी महाराजांनी मंदिर बांधलं. तर असाच साऊथचा एक आता मध्यंतरी हे झालं, स्टॅच्यू ऑफ इक्वेलिटी झालं संत रामानुजाचार्यांचं. तर त्या साऊथमध्ये श्री वैष्णव संप्रदायाचा प्रचार खूप मोठा होता. हिंदू धर्मामध्ये वेगवेगळे संप्रदाय आहेत, पंथ आहेत, त्यांचे वेगवेगळे तत्त्वज्ञान आहेत. तर श्री वैष्णव संप्रदायाचा प्रचार तिथे मोठा होता आणि तिरुवनमलई नावाचं तिथे गाव आहे. त्या तिरुवनमलईमध्ये एक पेरुमल म्हणजे विष्णूचं खूप मोठं मंदिर होतं. तर हे मंदिर या मुघलांनी तोडलं. पण जेव्हा शिवाजी महाराजांचं जे साम्राज्य तिथपर्यंत पोहोचलं तेव्हा ते मंदिर पुन्हा त्यांनी रिकन्स्ट्रक्ट केलं. त्यानंतर शोणाचलपतीचं एक मंदिर होतं, ते मंदिर देखील शिवाजी महाराजांनी रिकन्स्ट्रक्ट केलं. म्हणजे शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये येणारा जो एवढा भाग आहे तिथं असं कुठं अन्याय झाला नाही. बरं, पुन्हा तू सेक्युलरिझमची एक गोष्ट काढली तर शिवाजी महाराजांना म्लेंछ क्षयदीक्षिता असं म्हटलेलं आहे संस्कृतमध्ये. ह्याचा अर्थ होतो की म्लेंछ लोकांचा संहार करणारा. त्यानंतर छत्रपती संभाजी हा पुरावा कुठे आलेला आहे, छत्रपती संभाजी महाराजांनी जे त्यांचे पुत्र होते त्यांनीच शिवाजी महाराजांना अशी उपाधी दिली आणि मुलापेक्षा बापाला कोणी जवळच ओळखू शकत नाही, त्यामुळे आपण त्या गोष्टीला मानलं पाहिजे. त्यानंतर स्वतः शिवाजी महाराज त्यांचे जे भाऊ आहेत व्यंकोजीराजे भोसले, त्यांना असं म्हणतात की मी या म्लेंछांचा संहार करतो, तू त्यांना मदत करतो, हे तुला योग्य वाटतं का? स्वतः शिवाजी महाराजांचे शब्द आहेत. म्हणजे असा अर्थ नाही की शिवाजी महाराजांनी सगळ्यांना समान मान दिला, सगळ्यांना सन्मान केला, पण जिथं जिथे हिंसा झालेली आहे किंवा अत्याचार झालेला आहे त्या अत्याचाराचा बिमोड छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेलाच आहे. त्यानंतर आपला पुन्हा टॉपिक आला मॅनेजमेंटवर, की एवढं मोठं स्वराज्य आहे त्याला चालवायचं आहे. बरं, शिवाजी महाराज राजे आहेत. आत्ता पण आपण जर बघितलं की राष्ट्रपती म्हणा किंवा मुख्यमंत्री म्हणा हे त्यांचं राज्य कसं चालवतात, टॅक्स घेऊन चालवतात. आणि त्या काळात देखील राजाचं जे फायनान्स आहे तो ह्या वेगवेगळ्या करांमधूनच यायचा. पण एवढं मोठं राज्य चालवण्यासाठी ते पुरेसं नव्हतं. पण शिवाजी महाराज वळले ते व्यापाराकडे. आता हे फार कमी जणांना माहिती आहे की शिवाजी महाराज खूप मोठ्या प्रमाणामध्ये व्यापार देखील केलेला आहे. त्यांची इन्व्हेस्टमेंट पण तशी इतकी सुंदर आहे. म्हणजे एक मॅनेजमेंटमध्ये शिवाजी महाराजांचा एक स्पेशल सब्जेक्ट घेऊन माणसं PhD पण आत्ता करत आहेत. तर आज देखील काही वेगवेगळ्या चालणाऱ्या ज्या स्कीम्स आहेत, मग त्याच्यामध्ये अनुकंप तत्वावर नोकरी वगैरे असेल तर शिवाजी महाराजांनी त्याच काळात केलेल्या आहेत. कारण जेव्हा बाजीप्रभू देशपांडे, फुलाजी प्रभू देशपांडे हे त्या पावनखिंडीच्या लढाईमध्ये शहीद झाले, तर शिवाजी महाराजांनी बाजीप्रभूंच्या 8 मुलांना पुन्हा सैन्यामध्ये रुजू करून घेतलं, ज्याला आपण आज म्हणतो अनुकंप तत्वावर नोकरी लावली. त्यांच्या ठिकाणी तेवढंच सरदार मान मरातब देऊन त्यांना नोकरीला ठेवून घेतलं. त्यानंतर जी मुलं लहान आहेत की जे त्यांचं वय तेवढं युद्धासारखं नाही आहे, तर शिवाजी महाराजांनी त्यांचा लहानपणापासून सगळा खर्च वापरलेला. त्याला शिवकालीन पत्रामध्ये बालपरवेश असा शब्द येतो. म्हणजे अशा प्रकारे शिवाजी महाराजांचं जे मॅनेजमेंट स्किल आहे ते खूप चांगल्या पद्धतीने होतं. बरं, त्या काळामध्ये व्यापार करायचा असेल तर आर्मरावर, म्हणजे आपण जे नेव्ही म्हणतो त्या नेव्हीवर जास्त लक्ष देणं फार गरजेचं होतं. कारण व्यापार करायचा तर आपल्याला पाश्चात्य देशांसोबतच करावं लागत होतं. आणि त्यामुळे शिवाजी महाराजांना फादर ऑफ इंडियन नेव्ही असं पण म्हणतात. कारण आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये समुद्र बंदी आहे. म्हणजे आपला भारत देश सोडून आपण दुसऱ्या ठिकाणी जर गेलं तर त्याला विटाळ होतो असं आपल्या संस्कृतीमध्ये. पण शिवाजी महाराज काही काही ठिकाणी प्रॅक्टिकल पण झालेले आहे. जिथं ज्याची गरज आहे त्या ठिकाणी महाराजांनी त्या गोष्टी पण थांबवलेल्या आहेत. एका ठिकाणी महाराज पूजा अर्चेसाठी लाखोंचे निधी देतात, पण ज्या ठिकाणी गरज आहे
की ह्या गोष्टीची गरज आहे पण याला शास्त्रसंमती नाही, त्या गोष्टी महाराज तोडतायत. त्यामध्येच एक समुद्रबंदी. तर महाराजांनी समुद्रबंदी तोडली. महाराजांनी एक प्रख्यात आरमार तयार केलं. बरं, या आरमाराचा फायदा कसा होता? शिवाजी महाराजांची दूरदृष्टी फार छान होती. त्या काळामध्ये ब्रिटिशांना असं वाटायचं, ब्रिटिशांना आणि पोर्तुगीजांना, की त्यांचं जे आरमार आहे ते खूप प्रभावी आहे. आणि स्टार्टिंगला शिवाजी महाराजांकडे आरमारामध्ये अवघे 20 जहाजं होती. आणि एक पोर्तुगीज अधिकारी म्हणाला की हे शिवाजी महाराजांचे जे जहाज आहे आमचं अवघे 3 फ्रायड म्हणजे पोर्तुगीज जहाज, यांना फ्रायड आपण म्हणतो. तर आमचे अवघे 3 फ्रायड अवघ्या काही मिनिटांमध्ये शिवाजी महाराजांचं जे आरमार आहे ते संपुष्टात आणून टाकतील. आणि पोर्तुगीजांपेक्षा प्रभावी नेव्ही जे नौदल होतं ते होतं ब्रिटिशांचं. पण शिवाजी महाराजांची एक विशेष गोष्ट आपण इथे एक लक्षात घेतो की त्यांनी त्यांचं तंत्रज्ञान वापरलं नाही. ब्रिटिश लोकांचं आणि पोर्तुगीज लोकांचं तंत्रज्ञान वापरलं नाही. त्यांनी स्वतःचं तंत्रज्ञान विकसित केलं. आज देखील आपल्याला भारतामध्ये जर आता मध्ये आपण विमानं आयात केली, आपण दुसऱ्यांच्या तंत्रज्ञानाचं वापरलं, आपण स्वतःचं तंत्रज्ञान वापरत नाही. पण शिवाजी महाराजांची ही गोष्ट इथं प्रकर्षानं जाणवते की त्यांनी स्वतःचं तंत्रज्ञान वापरलं आणि अशा प्रकारचं आरमार तयार केलं की आरमारावर शिवकालामध्ये महाराजांनी आरमाराच्या जोरावर पोर्तुगीजांना आणि ब्रिटिशांना ठिकठिकाणी पछाडलेलं आहे. बरं, त्यानंतर तुझा नंतरचा प्रश्न होता की शिवाजी महाराजांनी गोरिला वॉरफेअर वगैरे केली. तर शिवाजी महाराज आता मॅनेजमेंट म्हणायची झाली किंवा एखाद्या गोष्टीचा प्रचार करायचा असेल, आपण एक उदाहरण घेऊ, एखादी ॲड असेल, त्या ॲडचा आपल्याला प्रचार करायचा, एकाच पद्धतीने जर केलं तर लोकांना पण लक्षात येऊन जायचं यांची अशी स्ट्रॅटेजी आहे, अशा प्रकारे ते करणार आहे. त्यामुळे शिवाजी महाराजांचं जर प्रत्येक युद्ध बघितलं तर प्रत्येक युद्ध हे वेगवेगळ्या पद्धतीने लढलं गेलं. जर त्यांनी सेम स्ट्रॅटेजी ठेवली असती तर शिवाजी महाराज आपण जेवढे सक्सेसफुल आपण बघतो तेवढे सक्सेसफुल आपल्याला दिसले नसते. प्रत्येक युद्धामध्ये शिवाजी महाराजांची स्ट्रॅटेजी वेगळी आहे. बरं, तू बोलला गोरिला वॉरफेअर, तर आदिलशहा विरुद्ध शिवाजी महाराज एक युद्ध झालं होतं कोल्हापूरच्या जवळ. तर त्या ठिकाणी तुलुकमय पद्धतीने शिवाजी महाराजांनी युद्ध केलंय. ऑन फील्ड बॅटल, ज्याला तुलुकमय पद्धत म्हणतात, अरबी शब्द आहे. म्हणजे थोडक्यात उदाहरण द्यायचं झालं तर बाहुबली पिक्चर म्हणजे त्रिशूल रचना दाखवली की एकाच वेळेस 3-4 ठिकाणावरून त्यांना अटॅक करायचा आणि अटॅक केल्यावर त्यांचं जे शत्रूचं जे लक्ष आहे ते विचलित करायचं. म्हणजे तो सेंटर त्यांनी चेंज केला, म्हणजे कुठून नेमके आता ते समजायच्या आत यांचा विजय झालेला असतो. म्हणजे प्रत्येक ठिकाणी त्यांची स्ट्रॅटेजी वेगळी आहे. बरं, दुसरी स्ट्रॅटेजी महाराजांची अशी आहे की एक युद्ध जर असेल तर त्याच्यामध्ये एक असतो एक अटॅक आणि दुसरा असतो डिफेन्स. शिवाजी महाराजांनी फायनान्शियल पण किती विचार केला हे पण आपल्याला लक्षात येतं. तर जिथे अटॅक करायचं आहे तिथं खर्च कमी लागतो, पण जिथे डिफेन्स करायचा आहे, एखाद्या ठिकाणी डिफेन्स करायचं आहे, म्हणजे समजा आता हे तुमचं हा स्टुडिओ आहे, ह्या स्टुडिओचं डिफेन्स करायचं आहे, कधी पण शत्रू येतील तेवढे तुला सैनिक लावावे लागतील. बरं, ते सैनिक सांभाळण्यासाठी पण पैसा लागतो, त्या सैनिकांची फॅमिली आहे, म्हणजे डिफेन्ससाठी जास्त पैसा लागतो. पण अटॅक काय आपल्याला माहिती आहे, असं सगळं मला इकडून अटॅक करायचं आहे आणि एकाच ठिकाणून फोर्स जास्त लागतो. पण डिफेन्स म्हणजे सगळीकडे सेम फोर्स द्यावा लागतो, त्यामुळे डिफेन्समध्ये जास्त पैसा खर्च होतो. त्यामुळे महाराजांनी प्रत्येक ठिकाणी जास्तीत जास्त अटॅकच केलेला आहे. बरं, त्यानंतर शिवाजी महाराजांची म्हणजे औरंगजेब विरुद्ध शिवाजी महाराज असा जर आपण विचार केला तर या मुघलांना सवय कशी असायची की ते मोठ्याच्या मोठा लवाजमा, त्याच्यामध्ये चतुरंग सैन्य म्हणता येईल आपल्याला, त्याच्यामध्ये हत्ती, घोडे, उंट, पायदळ, घोडदळ या सगळ्यांना ते घेऊन यायचे, म्हणजे कुठं जरी त्यांना जायचं असेल तरी. आणि एका सैन्याचा खर्च समजा एक स्टे जरी पडला तरी समजा हे आले 2-3 लाख जण घेऊन, 2-3 लाखांचं जेवण, त्यांचं राहणं, ह्याचा खर्च फार मोठ्या प्रमाणामध्ये होतो. पण जेव्हा हा औरंगजेब हा या स्वराज्यामध्ये आला तो खर्च फार मोठ्या प्रमाणामध्ये होता, कारण खूप वर्ष औरंगजेबाच्या याच्यामध्ये गेले आणि त्यामध्ये त्या स्वतःचा त्याचा खजिना संपला, शहाजहानचा खजिना संपला, अकबराचा खजिना संपला आणि नंतर ही जी मुघल सत्ता आहे ती डळमळीत होऊन गेली, कारण फायनान्शियल त्यांच्याकडे चांगलं नव्हतं या लवाजमामुळे, हे सगळे हँडल करण्यामुळे. त्यामुळे त्यांच्याकडे पैसा कमी राहिला होता आणि त्यामुळे नंतरचे जे बादशाह झाले औरंगजेबानंतर ते डळमळीत राहिले. पण एकीकडे जर आपण शिवाजी महाराजांचा फायनान्शियल मॅनेजमेंटचा जर विचार केला तर पुढं शिवाजी महाराजांचे जे झाले, म्हणजे संभाजी महाराज झाले, राजाराम महाराज झाले, त्यानंतर पेशवाई सुरू झाली, हे फायनान्शियल सगळे पॉवरफुल होते आणि त्यामुळे नंतर हळूहळू संपूर्ण भारताचा ताबा आपल्याला घेता आला. आणि एका ठिकाणी म्हणजे फायनान्शियल स्किल पण एक अशा पद्धतीने असतं. त्यानंतर
आणखीन एक उल्लेख द्यायचा झालं तर एक जिंजी नावाचा किल्ला आपल्या सगळ्यांना माहिती आहे साऊथ इंडियामध्ये. तर महाराजांना पण माहीत होतं की या किल्ल्याला वेढा दिला वगैरे, हा तसा जिंकता येणारा किल्ला नव्हता. 3 डोंगरांच्या मध्ये असणारा हा किल्ला आहे, तर तो इझिली असा जिंकू शकत नव्हते महाराज. तर मग महाराजांनी तो विकत घेतला. जे लढाई करून वेढा वगैरे देऊन ते जिंकू शकत होते. तो खूप कमी सैन्य तिथे होतं, पण त्यांनी विकत घेतला. याचं कारण का की एवढे सैन्य तिथे घेऊन जायचं, एवढे जणांचा खर्च, आणि त्या काळामध्ये स्वराज्य बिल्डअप करायचं होतं, खर्च लागणार होता प्रत्येक गोष्टीसाठी. गावं डेव्हलप करायची होती, लोकांना डेव्हलप करायचं होतं. मग अशा पद्धतीने महाराजांनी फायनान्शियल मॅनेजमेंट पण खूप सुंदर पद्धतीने केलं. प्लस त्यांनी ज्या इथिकल व्हॅल्यूज आहेत त्या पण खूप मोठ्या प्रमाणामध्ये हाय ठेवल्या. म्हणजे म्हणजे महाराज समजा त्यांचा जो व्यापार होता, तो व्यापार पण आपल्याला असं म्हणता येईल की महाराजांचं दरवर्षी 2 जहाजं हे अरबस्थानला व्यापार करायला जायची. हे पण फार कमी जणांना माहिती आहे. महाराजांचा व्यापार पाश्चात्य देशांसोबत होता, आणि त्यामध्ये मग मसाल्यांचे पदार्थ असतील, रेशमी कापडं वगैरे, या सगळ्यांचा व्यापार महाराजांचे जे आरमार आहे ते करत होते. बरं, तुम्ही पुन्हा जर महाराजांचे आरमारीचे किल्ले जर बघाल तर सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, पद्मदुर्ग हे सगळे व्यापारी मार्गावर आहे. व्यापारी मार्ग, जो व्यापारी मार्ग आहे त्या व्यापारी मार्गावर व्यापाराला मदत करण्यासाठी आणि आजूबाजूच्या परिसराचं संरक्षण करण्यासाठी त्या ठिकाणी त्यांनी ते किल्ले बांधले. बरं, हा एक गोष्ट झाली व्यापारी मार्गाची. तर शिवाजी महाराजांना एकदा पोर्तुगीज अधिकाऱ्याने सांगितलं की महाराज म्हणे गुलामांच्या व्यापारामध्ये फार फायदा आहे म्हणे, फार पैसा मिळतो, तुमचं राष्ट्र किंवा तुमचं जे स्वराज्य ते खूप बळकट होईल. बरं, गुलामांचा व्यापार म्हणजे काय की इथले लोक उचलायचे, तिथले लोक उचलायचे. म्हणजे समजा अफगाणिस्तान वगैरे तिथले काही गुलाम आहेत ते उचलले, त्यांना इकडे येऊन विकलं, इकडचे लोक उचलले तिकडे जाऊन विकले. तर याच्यामध्ये जास्त प्रॉफिट त्या काळामध्ये निघत होता, आणि हा मुघलांचा मुख्य व्यवसाय पण म्हणता येईल. हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये गुलामांचा व्यापार करायचे. पण तिथं स्पष्ट शब्दामध्ये शिवाजी महाराज म्हणतात की म्हणे हा माणुसकी नसलेला व्यवसाय म्हणे हा मी करणार नाही. म्हणजे एक मोरल प्रिन्सिपल तिथं शिवाजी महाराजांचं आपल्याला दिसतं. म्हणजे एकीकडे मॅनेजमेंट पण आहे, बाकीच्या गोष्टी पण आहे, आणि त्यामुळे मग ते जे स्वराज्य जे वाढत गेलं, या सगळ्या गोष्टींचा जर आपण विचार केला तर ते वाढतच गेला. आणि आता काही वर्षांपूर्वी आपल्या उरीवर एक टेररिस्ट अटॅक झाला होता. त्यानंतर भारताने एक पहिली सर्जिकल स्ट्राईक केली टेररिस्टवर. पण खूप जणांनाही माहीत नाही की याच्या आधी पण भारतातली सगळ्यात पहिली सर्जिकल स्ट्राईक झाली होती, ती म्हणजे शाहिस्ता खानावर झाली होती. जेव्हा ते पुण्यामध्ये आले होते त्यांनी खूप अत्याचार केला. ह्या अत्याचाराला काहीतरी उत्तर द्यायचं म्हणून शिवाजी महाराजांनी त्यांच्यावर सर्जिकल स्ट्राईक केली, आणि ती स्ट्राईक इतकी सक्सेसफुल होती की शाहिस्ता खानाची बोटं देखील कापण्यात आली जेव्हा ते पळत सुटले तेव्हा. तर याच्या मागची कहाणी काय सांगशील? आता तसं बघायला गेलं तर मी तुला आधी सांगितलं की शिवाजी महाराजांनी डिफेन्स करत जास्त बसले नाही, ते अटॅक करत राहिले. आणि जर एखाद्या ठिकाणी अटॅक करायचा आहे तर आता आपण म्हणतो की अजित डोवाल यांनी सगळं ते मॅनेजमेंट केलं होतं, प्लॅन होता. अशा पद्धतीने समजा हा फेल झाला तर अशा पद्धतीने करायचं आहे. तर या सगळ्या प्लॅनचं जे मॅनेजमेंट आहे शिवाजी महाराजांनी केलं होतं. त्यांचं गुप्तहेर खातं खूप सुंदर होतं. त्या गुप्तहेर खात्याने सगळं सांगितलं होतं, किती सैन्य आहे, ते लोक कधी झोपतात, कधी उठतात. त्यावेळेस नेमकं त्यांनी वेळ पण अशी बघितली होती रोजाच्या काळामध्ये की लोक झोपून म्हणजे आराम करत असतील. म्हणजे एक प्रत्येक छोटं जे मॅनेजमेंट आहे ते शिवाजी महाराजांनी केलं होतं. बरं, ह्या मॅनेजमेंटचा सराव शिवाजी महाराज 3 वर्ष करत होते. 3 वर्ष शाहिस्ते खान या पुण्यामध्ये होता. आणि समजा शिवाजी महाराजांना असं करायचंच असतं तर त्यांनी आल्या केलं असतं, पण 3 वर्ष ते स्टडी करत राहिले यांची चाल काय. आणि त्यावेळेस स्वराज्याला थोडंसं नुकसान होत होतं, म्हणजे स्वराज्य फायनान्शियली थोडं कमकुवत होत होतं. पण शिवाजी महाराजांना म्हणजे ते एखादी मोहीम आहे करायची तरी परफेक्टच करायची. त्यासाठी जे अगोदर लागणारं जे सराव आहे किंवा अगोदर लागणारं जे प्लॅनिंग आहे ते जवळपास 3 वर्ष महाराज करत होते. म्हणजे ते आपल्याला दिसतं की फक्त एखाद्या 2 तासाची जी चकमक झालेली असेल, पण त्यामागे 3 वर्षाचा सराव आहे. बरं, प्लस ही 3 वर्षाची झालेली जी लूट आहे किंवा हे जी फायनान्शियल कमी झालेली जी गोष्ट आहे ती भरण्यासाठी शाहिस्ते खानाला पळून लावल्यानंतर शिवाजी महाराजांनी सुरतेची स्वारी केली. गुजरातमध्ये सुरत आहे, आणि सुरत हे मुघलांचं थोडक्यात आपण म्हणतो की आर्थिक राजधानी. सुरतेची लूट शिवाजी महाराजांनी त्या शाहिस्ते खानानंतर म्हणजे शाहिस्ते खानाच्या प्रसंगानंतर केली, आणि तिथून जेवढी काही संपत्ती आहे ती संपत्ती मिळून पुन्हा स्वराज्य एक स्टेबिलिटी दिली स्वराज्याला. बरं, त्यामध्ये पण एक गोष्ट आपल्याला सापडते की सुरतमध्ये एक डच म्हणजे आपण म्हणतो पोर्तुगीज डच, तसं एक डच फॅमिली होती.
खूप संपत्तीवाली फॅमिली होती, पण त्यांचा जो कर्ता पुरुष आहे तो वारलेला होता. आणि म्हणजे बघा तुम्ही शिवाजी महाराजांचं गुप्तहेर खातं कसं आहे. शिवाजी महाराजांना माहीत होतं की यांच्या घरामध्ये एवढी एवढी संपत्ती इथे इथे दडवलेली आहे, कोणाच्या घरामध्ये किती सदस्य आहे हे शिवाजी महाराजांना माहीत होतं. पण ती जी डच आहे, तिचा जो नवरा आहे तो वारलेला होता, 2 मुलं होती. तर त्या डच बाईला वाटलं की आता आपल्याला कोण वाचवणार, हे मुघल वगैरे जसे उचलून बायका घेऊन जातात किंवा घर वगैरे फोडतात तसे शिवाजी महाराज करतील. पण शिवाजी महाराजांनी काही मावळे तिच्या घरावर पहारा देण्यासाठी पाठवले. आणि जेव्हा ती त्या मावळ्यांना विचारतात की तुम्ही घरात का येत नाही म्हणे, बाकीचा जर कोणी हल्ला केला असतं, त्यांनी घरात घेतला असतं, माझी आबरू गेली असती, घर फुटलं असतं, धनधान्य गेलं असतं. म्हणे नाही म्हणे, तुम्ही चुकीचं समजताय म्हणे. आमच्या शिवाजी महाराजांनी तुम्हाला कोणाकडून त्रास होऊ नये, कोणी या गोष्टीचा फायदा घेऊ नये म्हणून आम्हाला तुमचं संरक्षण करण्यासाठी पाठवलंय. इथे पण आपल्याला मोरल प्रिन्सिपल, इथिकल व्हॅल्यू शिवाजी महाराजांच्या लक्षात येतात. म्हणजे किती बारीक प्लॅनिंग असावी. एखादी गोष्ट करायची त्याची संभूत माहिती शिवाजी महाराज अगोदर करायचं. म्हणजे हा एक सुंदर प्रसंग आहे शाहिस्तेखानाच्या अगोदर, म्हणजे शाहिस्तेखानानंतर. आपल्या शिवाजी महाराजांच्या खूप साऱ्या कहाणी आहे. फॉर एक्झाम्पल खूप साऱ्या मावळ्यांचे खूप सारे एन्करेजमेंट किंवा करेजचे खूप सारे एक्झाम्पल आहे. फॉर एक्झाम्पल कोंढाणा किल्ला झाला. पण काही किल्ले असे आहे जिथे आपल्याला खूप पराभव झालेला आहे. तर ह्या गोष्टीवर एक शिवाजी महाराजांचा पॉझिटिव्ह आउटलुक कसा होता. फॉर एक्झाम्पल एक मुरुड जंजिराचा किल्ला आहे, तो आपल्याला घेता नाही आला, त्याच्यावर पॉझिटिव्ह आउटलुक कसा होता. आता हे गोष्ट आहे, तर शिवाजी महाराजांनी जवळपास 15 वेळेस प्रयत्न केले जंजिरा जिंकण्यासाठी, पण वेगवेगळ्या कारणामुळे ती जी मोहीम आहे ती फसत गेली. तर मग एकदा शिवाजी महाराजांच्या विचारात आलं की आता आपल्याला जंजिरा किल्ला जिंकायचाच आहे. त्यांनी मोहीम पण आखली. मोहीम अशी होती की अंधाराचा फायदा घेत एक बोट त्या जंजिऱ्याच्या किल्ल्यापर्यंत जाईल, तिथे दोर लावण्यात येतील आणि मागून येऊन मावळे तो दोर चढतील आणि जंजिरा आपण काही तासामध्ये जिंकू. बरं, ती जी बोट घेऊन जाण्यासाठी असणारा जो वेळ आहे किंवा ती फार जोखमीचं काम होतं आणि त्यासाठी निवड करण्यात आली लायजी कोळी पाटील नावाचा एक मावळा होता, पाटील होता तो. दंडाराजपुरी म्हणजे जंजिरा किल्ल्याच्या समोरचं जे गाव आहे दंडाराजपुरी, तिथला तो पाटील होता. तर त्याची निवड करण्यात आली. ठरल्याप्रमाणे अंधाराचा फायदा घेत तो लायजी कोळी पाटील त्या तटबंदीपर्यंत पोहोचला. त्याने त्या तटबंदीला दोर पण लावले आणि तो मावळे येण्याची वाट बघू लागला. पण काही कारण झालं असेल, मावळे काय आलेच नाही. शेवटी तो पुन्हा त्या तटबंदीवर चढला, त्याने ते दोर काढले, त्या होडीमध्ये टाकले, तो पुन्हा दंडाराजपुरीला निघून आला. म्हणजे थोडक्यात काय की शिवाजी महाराजांनी ठरवलेली जी योजना आहे, जी मोहीम आहे, ती फसली गेली. आता हा घाबरून गेला की म्हणे आपण शिवाजी महाराजांची जी मोहीम आहे ती फसवली, आता महाराज आपल्याला शिक्षा करतील, प्रसंगी मारून पण टाकतील. आणि तेवढ्यात एक जळजळीत पत्र शिवाजी महाराजांचं त्या लायजी कोळी पाटलाला आलं की असेल तसे तुम्ही रायगडावर हजर व्हा. हा आधीच घाबरून गेलेला होता. हा घाबरत शिवाजी महाराजांकडे रायगडावर गेला. शिवाजी महाराज त्यांच्या आसनावर बसलेले होते आणि हा घाबरत त्या राजदरबारामध्ये गेला. शिवाजी महाराजांनी एक कटाक्ष त्याच्याकडे राखला आणि जवळ असणाऱ्या पंतांना आज्ञा केली की पंत म्हणे, लायजी कोळी पाटलांना सरपाटीलकीचा आणि पालखीचा मान देण्यात यावा. आता याला समजलंच नाही. एकतर मोहीम फत्ते झालेली नव्हती, जिंकलेलो आपण नव्हतो, तरी पण महाराज बक्षीस कसं देतात. तर त्याने विचारलं की महाराज, माझ्याकडून तर मोहीम जिंकली गेली नाही, तरी तुम्ही मला बक्षीस का बरं देतात. तर महाराज म्हणाले की तुम्हाला सोपवलेलं काम, तुम्हाला काम तेवढंच होतं की फक्त जाऊन दोर लावायचा, तुम्ही ते चोख केलं, त्यासाठी तुम्हाला सरपाटीलकीचा मान. पण तुम्ही जर तो दोर तसाच टाकून निघून आले असता, तर सकाळी त्या सिद्धीचे जे पहारेकरी आहेत त्या मुरुड जंजिऱ्यावरचे, त्यांना तो दोर दिसला असता. त्यांना जाणवलं असतं की इथून रात्री मोहिमेची तयारी झालेली, इथून मावळे चढून येणार होते आणि त्याने तिथे जास्त बंदोबस्त केला असता. म्हणून आपल्याला नेक्स्ट टाईम जेव्हा तिथे चढाई करायची आहे, आपल्याला फार कठीण गोष्ट गेली असती. तुम्ही तो दोर काढून आणल्यामुळे तो सिद्धी गाफील राहिला, त्यामुळे तुम्हाला पाटीलकीचा मान देण्यात होते. म्हणजे ते युद्ध किंवा ती जी मोहीम ती फसली गेली, तरी पण शिवाजी महाराजांचं जे सकारात्मक दृष्टिकोन आहे, प्रत्येक गोष्टीकडे सकारात्मक दृष्टीने बघायचं, एक छान गोष्ट आहे शिवाजी महाराजांची जंजिरा किल्ल्याच्या बाबतीत. पावनखिंड ही व्हॅलीज मध्ये झालेल्या टॉप 3 बॅटल मध्ये येते. तर यामागची कहाणी काय सांगशील. आता पावनखिंडीचा प्रसंग म्हणजे पन्हाळगड ते विशाळगड आपण असं म्हणूया. तर त्या पन्हाळगडाला या सिद्धी जोहरनी वेढा घातला. वेढा देणे म्हणजे किल्ल्यावर कोणती रसद पोचू देणे
किंवा किल्ल्यावरून कुणी बाहेर जाऊ नये अशा पद्धतीने त्याला घेरा घालणे. पण हा घेरा बरेच दिवस चालला, बरेच वर्ष चालला. तिथून सुटणं फार गरजेचं होतं. मग एकेच दिवशी पावसाचा अंदाज घेत शिवाजी महाराजांनी तिथून पळ काढला त्या किल्ल्यावरून. त्यानंतर शिवाजी महाराज लवकर पकडले जाऊ नये म्हणून शिवाकाशीत त्यांनी केला की डमी शिवाजी महाराज म्हणून त्याला बसवण्यात आलं आणि दुसऱ्या रस्त्याने शिवाजी महाराज निघून गेले. तर हे जे युद्ध आहे त्या घोडखिंडीमध्ये झालं. बरं, आता याच्यामध्ये पण आपण काय म्हणू शकतो की शिवाजी महाराजांसोबत 600 मावळे त्या ठिकाणी होते. आणि जेव्हा शिवाकाशीत पकडला गेला की त्यांना समजलं की हे शिवाजी महाराज नाही आहेत, तर ते जे सिद्धी जोहरचं जे सैन्य आहे ते खऱ्या शिवाजी महाराजांचा पाठलाग करत त्या घोडखिंडीपर्यंत आलं. बरं, ते हजारांनी सैनिक होतं आणि यांच्याकडे फक्त अवघे 600 जण होती छत्रपती शिवाजी महाराजांकडे. आणि त्याच्यासोबत बाजी प्रभू देशपांडे, फुलाजी प्रभू देशपांडे, बांदल सेना हे सगळे जण होते. आणि जर अशा मोकळ्या मैदानामध्ये जर हे युद्ध झालं असतं तर तिथे हाडामांसांचा चिखलच झाला असतं, म्हणजे सगळे कापले गेले असते. पण त्यांनी अशी जागा बघितली की जिथे फक्त 1-2 जणच जाऊ येऊ शकतील, ती म्हणजे घोडखिंड होती. आणि त्या ठिकाणी 300 सेना आणि बाजीप्रभू हे घोडखिंडीमध्ये थांबले आणि शिवाजी महाराज हे पुढे निघून गेले. पण पुढे विशाळगडाकडे जात असताना पण शिवाजी महाराजांची एक लढाई झाली जयवंतराव सुर्वेसोबत. ही फार कमी जणांना माहिती आहे. तिथे पण म्हणजे ह्या सिद्धी जोहरनी 3 वेढे टाकलेले होते, एक पन्हाळ्याभोवती, एक काही अंतरावर आणि एक त्या ठिकाणी. तर शिवाजी महाराज पण एकदम सेफली तिथं पोहोचले नाही विशाळगडावर. तिथं पण एक युद्ध झालं जयवंतराव सुर्वे विरुद्ध शिवाजी महाराज. म्हणजे बघा, हिंदू मराठा स्वराज्याचा कोणीतरी नातेवाईकाचं शिवाजी महाराजांजवळ, ते विरुद्ध शिवाजी महाराजांची पण तिथे लढाई झाली. आणि मग इथे का बरं, कारण इथे ठरलेलं काय होतं की शिवाजी महाराज पटकन विशाळगडावर जातील, तोफेचे बार देतील आणि हे जेवढे जे मावळे आहेत त्यांनी लगेच युद्ध सोडायचं, पळून जायचं तिथून, लगेच लपून जायचंय किंवा तिथून निघून जायचंय, असा हा थोडक्यात प्लॅन होता. पण शिवाजी महाराज नेमके ते युद्धामध्ये अडकल्यामुळे तिथं तोफांचे बार होण्यासाठी जास्त वेळ लागला. तोपर्यंत ह्या सैन्याला, थकलेलं सैन्य होतं, 300 जण, 300 त्यांनी ठेवले, 300 ते घेऊन गेले. 300 जण 1000 सैन्यासोबत किती वेळ लढाई करू शकतील. शेवटी थकले गेले ते आणि त्यामध्ये थोडासा वेळ झाल्यामुळे सगळ्यांचं तिथे शहिदी झाली. शिवाजी महाराज जेव्हा आग्र्याला गेले तेव्हा त्यांना काही दिवसांसाठी बंदी ठेवण्यात आलं. आणि त्यानंतर ते जे त्याच्यातून ज्यांनी त्यांनी सुटका केली, तर अजून पण काही लोकांना हे माहीत नाही की ते कसे आले, त्यांनी कोणता रूट घेतला, ते कसे परत गडावर आले. तर त्यांचं गुप्तहेर खात्याबद्दल काय सांगशील की त्यांची गुप्तहेर खाता, त्यांची प्लॅनिंग स्ट्रॅटेजी कशी होती किंवा ते कसे प्लॅन करायचे? बरं, अगोदर शिवाजी महाराज हे औरंगजेबाच्या 50व्या वाढदिवसासाठी आग्र्याला गेलेले होते. बरं, तिथे जे असणारे सरदार आहेत, औरंगजेबाचे जे सरदार आहेत, तर कधी ना कधी शिवाजी महाराजांकडून ते हरलेलेच होते. तर औरंगजेबाचा शिवाजी महाराजांबद्दल एक सुंदर आहे, एक खूप छान, म्हणजे त्या माजरी आलमगिरीमध्ये चाललेला आहे. तर त्यामुळे तो सगळे उल्लेख करतो की हे तुम्ही अशा अशा पद्धतीने तिथे हारलात. तर मग एकंदरीत तो माणूस आपल्या गावामध्ये आलाय, त्यांनी कधी काळी आपल्याला खूप मारलंय, तर निश्चित तो एक राग डोक्यामध्ये असतो. आणि मग शिवाजी महाराज या आग्र्यामध्ये आले आहेत, प्रत्येकजण त्या बादशाहकडे जायचा, याला मारून टाका, यांना मारून टाका, काही करा, मारून टाका. म्हणजे एक ती थोडक्यात दुश्मनी, खुन्नस, तसं शिवाजी महाराजांबद्दल जे सराउंडिंग्ज आहे त्या अशा पद्धतीने झालेलं होतं. आणि ह्या शिवाजी महाराजांनी या गोष्टी समजत होत्या की आपल्या विरोधात सगळं आहे, कधी ना कधी यांचा आपल्याला मारायचा निर्णय होऊ शकतो, कशा पद्धतीने ते मारतील. मग त्यावेळेस जो रामसिंग होता कुशवाह, जो मिर्झा राजांचा मुलगा होता, त्याच्याकडून शिवाजी महाराजांनी काही पैसे घेतले आणि प्रत्येकाला जे जे असे म्हणायचे त्यांना ते छान छान गिफ्ट देऊ लागले, नजराणे देऊ लागले. आणि जे लोक शिवाजी महाराजांबद्दल असं वाईट बोलायचे तेच लोक हळूहळू औरंगजेबाकडे जायला लागले आणि म्हणायला लागले, नाही वा, अच्छा इन्सान आहे, असं तसं. म्हणजे आता तुम्ही समजून घ्या काय गोष्ट झाली असेल. बरं, ही गोष्ट झाली. त्यानंतर तेच शिवाजी महाराज प्लॅनिंग, जेवढे दिवस होते प्लॅनिंग करत होते की हे लोक कधी जातील, हे लोक कधी कंटाळतील, त्या पेठ्या क्या मिठाया खायला कधी कंटाळतील. कारण 20-22 दिवस ते एखादी गोष्ट खाऊ शकतील, पण त्यानंतर ते कंटाळणारच आहे एखादी गोष्ट कंटिन्यू करत राहिलं. तर मग ते कंटाळा त्यांना कधी येतो याची वाट शिवाजी महाराज बघत होते. प्लॅनिंग प्लस शिवाजी महाराज जेव्हा असायचे तेव्हा त्यांचे जे सहकारी आहेत ते बाहेर वगैरे जाऊन यायचे, फिरून यायचे, फक्त शिवाजी महाराज नजर कैदेत होते. पण तेव्हा त्यांनी ती सगळी जी सेटिंग आहे, त्या शिवाजी महाराज कुठून पळतील, कसं त्यांना जायचं आहे,
त्याच्या अगोदर एक कुंभार होता त्या आजूबाजूच्या परिसरामध्ये, त्याला शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनी काही घोडे दिले. बरं, आतल्या लोकांना बाहेरचं माहीत नाही, पण जे बाहेरचे त्यांचे सेवेकरी ते बाहेर फिरून येत होते आणि त्याला सांगितलं की रोज तू माठ असो किंवा नसो, हा जो त्यांची जी भट्टी आहे ती पेटवायची. भट्टी पेटवल्याने काय होईल, तर धूर होईल. पण जेव्हा ते शिवाजी महाराज जेव्हा त्या पेटाऱ्यामध्ये बसून बाहेर आले तेव्हा त्यांना माहीत नव्हतं कुठं जायचं आहे. मग त्यांना ती खूण त्यांच्या गुप्तहेर खात्याने सांगितलं, जिथं धूर दिसेल तुम्ही तिथे यायचं. तिथं जेव्हा महाराज आले तेव्हा तिथं घोडे वगैरे तयार होते. तो महाराजांनी तिथून झेप घेतली. पण आता मध्ये ती आग्रा मोहीम आली, ॲडव्होकेट मारुतीराव गोळे वगैरे आपल्या संगमनेरवरून गेले. पण त्यांच्या माहितीनुसार महाराज जेव्हा राजगडावर पोहोचले तेव्हा ते संगमनेर मार्गे गेलेले. आणि त्यामुळे ते तशा पद्धतीने संगमनेर मार्गे महाराज गेले. बरं, त्यांनी त्यावेळेस असं फरमान झालेलं होतं की एक माणूस आणि त्याचा मुलगा, म्हणजे शिवाजी महाराज आणि संभाजीराजे हे दोघं आहेत, आणि असं कोणी जरी सापडलं, मुलगा, वडील आणि सहकारी, तर त्यांना तात्काळ पकडण्यात यावं. ते कोणी असो नसो, पहिले पकडून त्यांना हजर करण्यात यावं. आणि ही अवघड गोष्ट होती, कारण महाराजांनी साधूचा वेश घेतलेला होता. आणि जर संभाजी महाराज असते तर त्यांना निश्चित पकडले गेलं असतं. तर महाराज तिथून वृंदावनला गेले. तर वृंदावनला महाराजांच्या पंतांचे नातेवाईक होते. तिथे संभाजी महाराजांना ठेवण्यात आलं वृंदावनला काही दिवस. ब्राह्मण म्हणून संभाजी महाराजांना ठेवण्यात आलं. आणि शिवाजी महाराज महाराष्ट्रामध्ये आणि स्वराज्यामध्ये निघून आले. आणि त्यांनी अशी आरोळी उठवली इकडे आल्यावर की संभाजी महाराज रस्त्यामध्ये वारले, जेणेकरून त्यांची जी सिक्युरिटी सिस्टीम आहे ती थोडीशी डळमळीत झाली आणि संभाजी महाराजांनी इकडे आणण्यात आलं. म्हणजे अशा पद्धतीने पण त्याची मॅनेजमेंट आहे, काही विचार करण्याची जी प्रणाली, आपण त्याच्याबद्दल पण विचार केला पाहिजे. आता आपला मगाशी विषय झाला बाहेरच्या देशामध्ये, फॉर एक्झाम्पल जर्मनी झालं किंवा अरब देश झाले, इथं जर कोणाला सांगितलं की तू महाराष्ट्रामधून आहे, तुला ओळख देणार नाही. पण जर तू सांगितलं की मी शिवाजी महाराजांच्या राज्यातून आहे, तर लोक हे करतात की अरे तुम्ही शिवाजी महाराजांच्या राज्यावर आहे, आम्ही त्यांच्याबद्दल शिकतोय. पण त्यांना आपल्यापेक्षा आता अशी कंडिशन आहे की काही जणांना जर्मनीमध्ये शिवाजी महाराजांबद्दल इतकं माहिती आहे की, आणि आपल्या जणांना काही माहीत नाही काही का किस्से. तर याबद्दल तू काय सांगशील की याची हे कसं झालं? बरं, एक व्हिएतनाम नावाचं एक देश आहे, खूप छोटा देश आहे, पण त्या छोट्याशा व्हिएतनामने बलाढ्य अशा अमेरिकेला जवळपास 25 वर्ष झुंजवलं, म्हणजे लढाई केली. तर ह्या लढाईचं गुपित विचारण्यासाठी ते जे राष्ट्राध्यक्ष आहेत व्हिएतनामचे, ज्यांचं नाव आहे हो ची मिन, यांना विचारण्यात आलं. तेव्हा त्यांनी उत्तर दिलं की ह्या लढाईच्या काळामध्ये माझ्या हातामध्ये एका राजाचं चरित्र लागलं, ते चरित्र मी वाचलं आणि त्याच्यातून प्रेरणा घेऊन मी 25 वर्ष अमेरिकेशी लढाई केली. आणि त्या राजांचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज. आणि त्यांची इच्छा अशी होती, शेवटची इच्छा, की जेव्हा माझं निधन होईल तेव्हा त्या समाधीवर लिहिण्यात यावं की छत्रपती शिवाजी महाराजांचा एक मावळा इथे आराम करतोय. आणि आज देखील त्या हो ची मिनच्या समाधीवर लिहिलेलं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा एक मावळा इथे आराम करतोय. बरं, ते युद्ध झालं. त्या ठिकाणी यांनी गोरिला वॉरफेअरचा वापर केला व्हिएतनामच्या सैनिकांनी. जसे मावळे दऱ्याखोऱ्यामध्ये जाऊन लपायचे त्या पद्धतीने यांनी केलं. त्यानंतर यांनी पाणी थांबवलं, जेणेकरून अमेरिकेच्या सैनिकांना पाणी मिळणार नाही. जसं प्रतापराव गुजरांनी पाणी थांबवलं होतं बेहलोल खानच्या लढाईमध्ये. अशा पद्धतीच्या ज्या गोष्टी आहेत त्यांनी व्हिएतनामच्या सैनिकांनी शिवाजी महाराजांचं अनुकरण केलं. बरं, ते नंतर युद्ध थांबलं आणि त्यांची जी परराष्ट्र मंत्री, ज्याचं नाव आहे मॅडम उदीन, ही भारताला भेट देण्यासाठी आली. ती दिल्लीमध्ये होती. तिला तिथलं सगळं जे आहे सराउंडिंग, म्हणजे ते कुतुब मिनार असेल, लाल किल्ला, हे सगळं दाखवण्यात आलं. पण ती म्हणे मला ते रायगड बघायचं जिथं शिवाजी महाराजांची समाधी. तिला रायगडावर आणण्यात आलं आणि तिने महाराजांच्या समाधीचं फार मनोभावे दर्शन घेतलं आणि तिथली माती उचलली, तिच्या रुमालामध्ये बांधली आणि पर्समध्ये टाकली. मग शेजारी उभा असणारा एक जो अधिकारी होता, आपला दुभाषी म्हणतो आपण, त्यांची भाषा, ट्रान्सलेटर, त्या ट्रान्सलेटरने विचारलं की तुम्ही असं का केलं बुवा? ती म्हणे या मातीला शिवाजी महाराजांच्या पायाचा स्पर्श आहे, ही माती मी घेईल, माझ्या देशाला जाईल, तिथल्या मातीसोबत ही मिसळेन. जसं शिवाजी महाराजांची माती आणली त्यासोबतच महाराजांच्या ज्या अंगात असणारे जे गुण आहेत त्या मातीमध्ये रुजतील आणि त्यातून जन्माला येणारं प्रत्येक मुले शिवाजी महाराजांसारखं असेल. ही आहे आपल्या म्हणजे जे परकीय लोक आहेत त्यांची विचारसरणी शिवाजी महाराजांबद्दल. त्यानंतर एक युद्ध लढलं गेलं, एक म्हणजे दुसऱ्या महायुद्धाचा कालखंड होता आणि आपल्या भारताच्या वेगवेगळ्या बटालियन्स आहेत, इन्फंट्रीज आहेत, त्याच्यामध्ये मराठा लाईट इन्फंट्री पण आहे. बरं, तुम्ही जर नीट विचार केला तर प्रत्येक बटालियन किंवा इन्फंट्रीची एक युद्ध घोषणा असते, ज्याला आर्मीच्या भाषेमध्ये बॅटल क्राय म्हणतात.
तर ती एखाद्या लोकल देवतेच्या नावावरून आहे. म्हणजे आता समजा गोरखा बटालियन असेल, राजपूत बटालियन असेल, जय बद्री विशाल किंवा बजरंगबली की जय, राजा रामचंद्र की जय किंवा अशा जे लोकल देवता आहेत त्या ठिकाणचे त्यांच्या नावावरून त्यांच्या बॅटल क्राय. पण एकमेव बॅटल क्राय संपूर्ण जगामध्ये की जे एका राजाच्या नावावरून, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज की जय, मराठा लाईट इन्फंट्रीची. बरं, ही पडली कशी? मी पुण्याला होतो आणि पुण्याला मला व्याख्यानासाठी निगडीला बोलवलेलं होतं आणि ते माझं व्याख्यान झालं. ही गोष्ट मी तिथे सांगितली आणि तिथे एक बेलवळकर आणि लावंड नावाचे 2 गृहस्थ येऊन भेटले की तुम्हाला माहिती म्हणे कशा पद्धतीने हे नाव पडलं गेलं. तर त्याचे लावंड, मिस्टर लावंड जे होते, त्यांचे आजोबा का पणजोबा त्या दुसऱ्या महायुद्धामध्ये लढत होते मराठा लाईट इन्फंट्रीकडून. तर इथिओपियामध्ये डोझॅको रोडॅक नावाचा किल्ला आहे, असा डोंगरावर तो किल्ला आहे आणि त्या किल्ल्यावर इटालियन्सची वस्ती होती आणि ब्रिटिशांच्या बाजूने, म्हणजे निश्चित भारत पारतंत्र्यामध्ये होता आणि त्यामुळे मराठा लाईट इन्फंट्री वगैरे सगळेजण ब्रिटिशांच्या बाजूने लढत होते. बरं, ह्या ब्रिटिशांनी फार प्रयत्न केले तो किल्ला जिंकण्यासाठी. बरेच जवळपास 3-4 महिने प्रयत्न चालू होते, पण तो काय किल्ला हातातच येत नव्हता. मग त्यांना कोणीतरी सजेस्ट केलं, सुचवलं की म्हणे मराठा लाईट इन्फंट्रीचे जे जवान आहेत ते किल्ला जिंकतील. त्यामुळे तेव्हा ती जी तुकडी होती त्यांना इथिओपियामध्ये आणण्यात आलं. तर डोझॅको रोडॅकच्या खाली त्यांची वस्ती, म्हणजे हे जे सैनिक होते त्यांना थांबवण्यात आलं आणि ते जे मिस्टर लावंड जे होते ते कर्नल पदावर होते. तेव्हा त्यांनी एका ब्रिटिश अधिकाऱ्याला सांगितलं की जर तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव आम्हाला घेऊ दिलं तर आम्ही तो किल्ला जिंकून दाखवतो. आणि त्यांना काय किल्ला जिंकायचा, त्यांना बाकी गोष्टी नको होत्या. त्यांनी परवानगी दिली आणि फक्त बोल छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणत अवघ्या 3 तासामध्ये तो मराठा लाईट इन्फंट्रीच्या जवानांनी तो किल्ला जिंकला, जो ब्रिटिशांना 3-4 महिने झाले तरी काही पान पण आलं अवघ्या 3 तासामध्ये. आणि बरेचसे जे पाश्चात्य नेते आहेत किंवा परकीय नेते आहेत ते शिवाजी महाराजांना एक आदरच स्थानीच मांडतात, त्यांना ते फॉलो करतात. बरेच जण म्हणतात, बरेचसे उदाहरणं आपल्याकडे, त्यापैकी हे एक उदाहरण, हो ची मिन झालं, मॅडम उदीन झालं. असं शिवाजी महाराजांकडून आपण खूप सारखं शिकण्यासारखं आहे. पण आजच्या मुलांना किंवा आजच्या जे कॉलेजमध्ये जातील मुलं आहे किंवा जे जॉब करतात त्यांना तू काय सांगशील की कोणत्या अशा स्किल्स आहे जे शिवाजी महाराजांकडे बघून त्यांना प्रेरणास्थानी ठेवून ते तर स्वतःमध्ये आणू शकशील? आता संपूर्ण आपल्या भाषणामध्ये तीच गोष्ट आली. एकतर मॅनेजमेंट, तुम्ही तुमचे मोरल प्रिन्सिपल सांभाळा आणि मॅनेजमेंट, मोरल प्रिन्सिपल आणि तुम्ही हे राहा, पॉझिटिव्ह राहा, पॉझिटिव्हनेस घ्या. जसं शिवाजी महाराज पॉझिटिव्ह, प्रत्येक गोष्टीत पॉझिटिव्ह राहायचं, तसे तुम्ही पॉझिटिव्ह राहा. पहिली गोष्ट, तुम्ही मॅनेजमेंट जर चांगलं केलं तर तुम्हाला नैराश्य येणार नाही. आणि सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे तुमचं शरीर, तुम्ही व्यायाम करा. आदरणीय संभाजीराव भिडे गुरुजींचं ते मावळा कसा असावा, त्याच्यामध्ये असे देह तगडा चिवट ताट बळकट, उभटरुंद छाती ग्रीवा घट्ट मनगट, फडा माझी कुस्ती करे तत्क्षणाला, मावळा म्हणावे अशा वाघराला. तुम्ही व्यायाम पण करा की तुम्ही फक्त इंटेलेक्च्युअल चांगले झाले पाहिजे असं नाही आहे, तुम्ही शारीरिक पण चांगले झाले पाहिजे. आणि अशा पद्धतीने मुलांना एक संदेश असेल, बाकी काही. शिवाजी महाराजांच्या काळानंतर म्हणजे शिवाजी महाराज स्वर्गामध्ये गेल्यानंतर पण आपलं मराठा राज्य आहे जे खूप वाढलं, पूर्ण भारत आपल्या राज्यामध्ये आणलं. बाकी बाहेरचे देश, पाकिस्तान, आजचं जे पाकिस्तान आहे ते पण आपल्या स्वराज्यामध्ये होतं. तर असे कोणते की टीचिंग्स होते किंवा अशा कोणत्या टीचिंग्स होते शिवाजी महाराजांचे जे आपण फॉलो केले आणि आपण एवढं मोठं स्वराज्य निर्माण करू शकलो? पहिली गोष्ट, एकजूट. तुम्ही एकजूट घ्या, सगळ्यांनी एकत्र करा आणि त्यांच्यामध्ये अशा पद्धतीने तुम्ही त्यांना मोटिवेट करा की त्यांनी काही पण केलं पाहिजे देशासाठी, स्वराज्यासाठी, धर्मासाठी, त्यांनी काही पण केलं पाहिजे. ही शिवाजी महाराजांची मेन टीचिंग होती. आणि ती टीचिंग नंतर शिवाजी महाराजांनंतर संभाजी महाराजांनी तीच केली आणि संभाजी महाराजांनंतर पेशवाईमध्ये आपण ते सरळ सरळ म्हणतात, बाजीराव पेशवे पण म्हणतात, नानासाहेब पेशवे पण म्हणतात, आम्ही शिवाजी महाराजांना गुरु मानतो. सेम टीचिंग त्यांनी तिथे वापरली. आणि जाता जाता एखादा असा किस्सा सांगू शकशील की तू खूप इतिहासाचा अभ्यास करतो, जाता जाता एक असा किस्सा सांगू शकशील जे लोकांना माहीत नाही पण तो झालेला आहे? म्हणजे शिवाजी महाराजांबद्दल खूप किस्से आहे, फॉर एक्झाम्पल अफजल खानाचं हे असेल, शाहिस्ता खानाचं हे असतील, हे असे खूप किस्से लोकप्रिय आहे. पण एक असा किस्सा असेल जो बऱ्याच लोकांना माहीत नाही, तो सांगू इच्छिशील? एक औरंगजेबाचा, तो मागाशी मी पॅरेग्राफ सांगितला तोच सांगतो. तर त्याचं पार्श्वभूमी अगोदर सांगतो की औरंगजेबाचा दरबार भरलेला जो दिवाणी खास आहे त्याच्यामध्ये सगळे सरदार उभे आहेत, सगळेजण हरलेले लोक त्यावर. आणि रागारागाने औरंगजेब येतो आणि त्यांना म्हणतो, यस फिजूल है शहजादे, चंगेज और तैमूर के खून ने कभी शिकस्त नहीं देखी, लेकिन आज कंधार से तंजौर तक सारे मुगलिया सल्तनत का ख्वाब देखने वाले महाबदौलती आज क्या देख रहे.
शिवाजी हमारी आंखों के सामने अपनी सल्तनत की तामीर कर चुका है। हमारे लाखों के फौजों के सूबेदारों को शिकस्त देकर के खदेड़ दिया उसने। ये है हमारे मामूजान मिर्ज़ा अमीर उल उमराव नवाब आजम शाइस्ता खान साहब। सबसे शर्मनाक बात तो यह है शहजादे कि शिवाजी ने इनके लाल महल पर छापा मारकर इनके छक्के छुड़ा दिए। ये तो तकदीर के सिकंदर थे कि जान बच गई, सिर्फ 3 उंगलियां ही खूनी पड़ी इन्हें। ये हमारे सिपा सालार जसवंत सिंह जोधपुर महाराजा। मराठों के घाव के जख्म इन्होंने छाती पर नहीं पीठ कर खाए हैं। यह हमारे सूरत के खूबसूरत सूबेदार इनायत खान बहादुर। शिवाजी जब सूरत आए तो सूरत से दुम दबा करके भाग गए। यह है हबशी फौलाद खान जिनके हथेली पर मिठाई भर के शिवाजी आगरा के कैद खाने से फरार हो गए। हमारे सारे मंसूबों को खाक में मिला दिया इस फौलाद खान ने। बेतहाशा लश्कर होते हुए भी मैदान छोड़कर भागने वाले ये है कारतलब खान, ये इनामदार खान, ये तुर्कताज खान, ये बूंदी महाराज भाव सिंह हाड़ा, ये रणमस्त खां, ये केसर सिंह, ये सैयद मुनव्वर खां बाढ़ा। तमाम सारे राजपूत, बुंदेल, पठान, मुगल, तुर्क, ईरानी, बगदादी, हबशी, अरबी, कजाबकी और हुशबई की फौजमंद सरदार जिन्हें शिवाजी ने शिकस्त दी, सारी इज्जत मिट्टी में मिला दी। क्यों फतह हासिल होती है शिवाजी को, शायद तुम ये कभी समझ नहीं पाओगे। औरत, शराब, नाच गाने, शिकार, मौज मस्ती और इश्क और मोहब्बत में गिरफ्तार तुम्हारे जैसे बहादुर शिवाजी को कभी समझ नहीं पाएंगे। इस शिवाजी ने मजबूत किले बनाए, अपनी फौज और रसला बढ़ाए, नए जंगे बहरीन की तामीर की है उसने, लेकिन उससे भी कई ज्यादा न जीतने वाले जमीर के लोग पैदा किए उसने। हमने शिवाजी के सरदारों को लाखों की जागीर का लालच दिया, लेकिन उन जाबाज मराठों ने हमारी जागीर पर थूक दिया। आज तक हम दुनिया की कोई भी चीज खरीद सकते थे, लेकिन उन खुददार खादी में उन्हें खुद को बिकने नहीं दिया। वो रुकते नहीं, वो झुकते नहीं, वो थकते नहीं और वो बिकते भी नहीं। शिवाजी खाक है, चालाक है, दगाबाज है, नामुकुल है, मगरूर है, मक्कार है, लेकिन उसका चाल चलन दूध की तरह साफ और सूरज की तरह चमकदार है। दुश्मन के भी औरत, मस्जिद, कलाम और फकीरों की इज्जत करता है वो, इसलिए उसकी इज्जत और शोहरत बुलंद मीनार की तरह आसमां को छू रही। म्हणजे शिवाजी महाराजांचा हा विलन आहे थोडक्यात, तरी देखील तो शिवाजी महाराजांबद्दल वाईट बोलत नाहीये, तो शिवाजी महाराजांचा गुणगौरवच करतोय। यावरून समजून घ्यायचं की शिवाजी महाराज किती ग्रेट आहेत असे। तर धन्यवाद तू आल्याबद्दल, कारण की हे खूप शिवाजी महाराज असा एक पर्सनॅलिटी, असे एक टॉपिक्स आहे की जे पूर्ण दिवस जरी डिस्कस केले तरी ते कमी होणार नाही। आपण नक्कीच पुढे अजून खूप एपिसोड्स करू, त्यात आपण काही किस्से आपण डिटेलमध्ये चर्चा करू त्याच्याबद्दल। तर धन्यवाद, आपण नक्कीच परत पुन्हा भेटूया। तर ही होती एक एनरिचिंग कॉन्व्हर्सेशन। मला माहिती तुम्हाला ही पॉडकास्ट नक्की आवडली असेल, कारण की आत्तापर्यंतची ही माझी वन ऑफ द फेवरेट पॉडकास्ट होती आणि मला खूप काही शिकायला भेटलं या पॉडकास्टमधून। मला माहिती आहे तुम्हालाही खूप काही शिकायला भेटलं असेल। आपण ह्या पॉडकास्टमधून काही गोष्टी आपल्या लाईफमध्ये इम्प्लिमेंट करू। फॉर एक्झाम्पल पॉझिटिव्ह आउटलुक, एखादा प्रॉब्लेम आला त्याला कसं प्लॅन करून फेस करायचं, अशा व्हेरियस गोष्टी शिकूया। एक आयुष्याच्या प्रॉब्लेमकडे बघण्यासाठी एक वॉरियर माइंडसेट डेव्हलप करूया आणि तीच असेल आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांना खरी आदरांजली। तर चला तर मग, जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा तुमचा कोणता फेवरेट पार्ट होता व तुम्हाला काय नवीन शिकायला भेटलं। सबस्क्राईब करा चॅनलला, जेणे मी नवीन व्हिडिओ टाकल्यावर तुम्हालाही नोटिफिकेशन येईल आणि हा चॅनल ग्रो व्हायला मदत होईल। तर चला तर मग भेटूया पुढच्या एपिसोड्समध्ये। तोपर्यंत जय जिजाऊ, जय शिवराय।